पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. तर एका साईडला मोदक संघाने प्रथमतः टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी दोन खेळाडू मैदानामध्ये दाखल झाला. एका साईडला गजानन पारधी डावकरचा विस्फोटक फलंदाज त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं आणि त्याच नंतर संघाचा प्रमुख अस्त्र योगेश पारधीला पाहू शकाल. अगदी ओपनिंग ब्लास्टरची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. 4 षटकाची मॅच, अप्रतिम आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. छत्रपती ट्रॉफीमध्ये तुम्हाला खरतरी दमदार स्पर्धा एन्जॉय करताना पाहायला मिळते आणि त्याच नंतर WTCच्या वाहिनीच्या माध्यमातून ही खरतर स्पर्धा पोचवली जाते आणि त्याच नंतर DJ सांडे यांचं देखील एक मेजवानी DJ साठी. त्याच नंतर सलगचा चौथी रात्र या स्पर्धेची. चला इथून सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय सागवडी संघाचा एक्सप्रेस गोलंदाज अनंता. या गोलंदाजाला इथे वापर करण्यासाठी पहिला बॉल गजानन समोर. पहिला बॉल वेगवान बॉल फेकलाय. ऑफ स्टिकला चेंडू रिलीज केलाय. आलाय डॉट बॉल. डॉट बॉलला सुरुवात केली आजच्या या रात्रीची. अनंत या गोलंदाजांना वेग भरपूर पाहायला मिळतो. या गोलंदाजांना ज्या अनुषंगाने गोलंदाजी करत असतो, प्रत्येक सामन्यामध्ये पहिलं षटक फेकत असतो. ज्या ज्या वेळी त्यांचा संपूर्ण अगदी स्क्वॉड असतो मॅचमध्ये त्या त्यावेळेस चांगला संघ अप्परकडचा देखना स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावर चेंडूला ट्रॅव्हल केलाय. बॉल चालाय थर्ड मॅन दिशेमध्ये फरार. येतोय आजच्या रात्रीमधला पहिला चौकार. गजानन पारधीच्या बॅट मधला ठोकलाय शानदार चौकार. बोला गणपती बाप्पा. संघाचं वैयक्तिक खाता अकाउंट ओपन केलंय गजानन पारधी या फलंदाजांना. इथून आता पॉवर प्ले षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ. तुम्हाला चांगले चेंडू रिलीज करावा लागतील. ऑफस्टिकला जास्तीत जास्त चेंडू रिलीज करावा. यष्ट्या उद्ध्वस्त फर्निचर डिस्ट्रॉय केला. यू मिस आय विल डेफिनेटली. लाकूड तोड गोलंदाजी आणि पहिला विकेटचं पतन मैदानाच्या बाहेर. यावेळेस गजानन पारधी बॅक टू द डगआउट. छत्रपती शिवराया. थँक्यू डीजे. इथून पाठच्या बॉलची चौकार ठोकला होता. जशा तसं उत्तर पाहायला मिळालं. T4 टॅगचं उदाहरण पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त वेग आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. डायरेक्ट अगदी जड मध्ये चेंडू फेकला होता आणि यष्ट्या वाकवल्या गेला. गजानन पारधी या खेळाडूच्या विस्फोटक म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं, परंतु डायरेक्ट परफेक्टली यॉर्कर चेंडूचा इथून रिलीज केला होता. अनंता या गोलंदाज खासियत म्हटली जाते. आणि तिसऱ्या बॉल ते विकेटचं पतन. पहिला झटका लागलाय करारा मोदर टीमला. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय रवी भगतला पाहतोय. रवी भगतला पाहतोय. अगदी चांगला खेळाडू. ज्या ज्या वेळी खरं तर मोदक संघ अडचणीमध्ये असतो त्यावेळी रवी भगतची चांगली फलंदाजी नेहमी पाहायला मिळते. परंतु इथून एक विकेट गेल्यानंतर चौथ्या बॉलवरचा सामना करण्यासाठी रवी भगतला कोला टाकलाय, उडवलाय ऑन साइडला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक भुऱ्या चौधरीला पाहू शकाल. चेंडू उचलतील फेकतील. वेगवान रनिंग पाहायला मिळाले. त्याच्या वेगाने या 2 धावा कन्वर्ट केल्या जातात. थोडासा गॅप मध्ये बॉल होता. मिड विकेटला एक खेळाडू होता. लॉंगॉनला एक खेळाडू, लॉंगअपला एक खेळाडू होता आणि त्याच्या दोघांमधून चांगली फिल्डिंग करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु 2 धावा रोखू शकला नाही. या 2 धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागल्या. 6 धावा 1 गडी बाद. मोदक संघ बॅटिंग करतोय.
सन्माननीय प्रमुख अतिथी आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे दीपक शेठ उलवेकर पाले बुद्रुक भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्त्या. त्यानंतर त्यांच्या समेत आपण पाहू शकाल जनार्दनजी उलवेकर पाले बुद्रुक. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहता या दोन्ही मान्यवरांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी या स्पर्धामध्ये आपण पाहता त्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करूया. ओ टू कॉम्बॉक्स प्रकाश भगत. थँक्यू. त्याचनंतर विकेटचं पतन पाचव्याही बॉलवरती विकेट पाहायला मिळालाय. रवी भगत बाद झाल्यानंतर आता चौथ्या क्रमांकावरती मिडल ऑर्डरसाठी यावेळेस गौरक्षणात भाग्याला पाहतोय. मार्क अगदी ऑन स्ट्राईक शेवटचा अंतिम बॉल 6 धावा धावपलकावरती 2 विकेट. मोदर संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलाय. अडचणीमध्ये का सापडलाय तर नॉन स्ट्राईक एंडवरती खरं तर राहिला योगेश पारधी. स्ट्राईक घेणं फार महत्वाची होती. कदाचित स्ट्राईक एंडवरती जर राहिला असता कदाचित विकेटी गेल्या नसत्या, परंतु नॉन स्ट्राईक एंडवरती राहिला त्याचा फायदा उचललाय गोलंदाज अनंताचा जर विचार केला या स्पेलमध्ये त्यानं 5 चेंडू हाताळले. 6वा चेंडूचा उडवलाय समोरच्या दिशेनं. वेगवान बॉल रिलीज केला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न केला जातोय आणि 2 धाबा रोखू शकत नाही. 2 धाबेच्या मदतीने टीमचा इथून इथं पहिलं षटक समाप्त. टोटल धावा फलकावरती 2 विकेट 8 धावा मोदक संघाच्या. देऊया डीजेला संधी. साऱ्या जगात हे डंका वाज संघ तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये संपवायचे आहेत. कदाचित तुम्हाला पॅनल्टीच्या सामोरं जावं लागेल. याच्याकडे देखील लक्ष असू द्या. वेळेचं बंधन असणार ही स्पर्धा खरं तर पाहतोय दमदार स्पर्धा आणि त्याच नंतर तुम्हाला वेळेचं बंधन करणार असणार आहे. बघा प्रत्येक टीमला सेम नियम राहतील याच्याकडे लक्ष असू द्या आणि त्याच नंतर तुम्हाला वेळेचं बंधन पालन करावं लागेल याच्याकडे देखील लक्ष असू द्या. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत. अन्यथा तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर घ्यावा लागेल शेवटच्या षटकामध्ये. याच्याकडे भान असू द्या. सागवाडी संघ पहिले षटक समाप्तीनंतर टोटल धाबा खर्च केला. अनंतानं पिवणचं षटक फेकलं. 8 धाबा खर्च केला. त्यामध्ये एक चौकार जरूर आला होता गजानन पारधीच्या बॅटमधनं. त्या खेळाडूला बाद केलं. त्याचनंतर रवी भगतला देखील बाद केलाय. म्हणजे 8 विकेट खर्च धावा केल्या आणि त्याचनंतर 2 विकेट मिळाल्या. नवीन गोलंदाज मार्कवरती अजय पारधी, ज्याच्या नावानं संघ ओळखला जातोय अजय पारधी. आता गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट चेंडू फेकला होता ऑफस्टिकला. हलक्या हातानं पुश करण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला. येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल फार महत्वाचा असेल इथून सागवाडी टीमला. सागवाडी संघ म्हटलं तर त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे. खोलात टाकला यावेळेस. अगदी जडमध्ये चेंडू फेकला. दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न होईल काय. वेगानं धाव कन्वर्ट केली जाते. यस जास्तीत जास्त आता स्ट्राईक एंडवरती योगेश पारधीला यावं लागेल कारण धाबा बनताना पाहिल्या नाहीये. पहिल्या षटकामध्ये 8च धाबा खर्च केल्या होत्या आणि त्याचनंतर दुसऱ्या जशी षटकाला सुरुवात झाली दुसऱ्या षटकामध्ये जशी सुरुवात झाली डॉट बॉलनं दुसऱ्या बॉल ती अगदी जडमध्ये चेंडू फेकलाय. 2 धाबा कन्वर्ट केल्या. अगदी शॉर्ट मिडांमध्ये चेंडू आला होता आणि तिथून मात्र मिड विकेटचा खेळाडू येऊन तोपर्यंत 2 धाबा रोखू शकला नाहीये सागवाडी संघ. अगदी डबल डिजिटमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचले. बॅटची कडा लागले. ओहो साधा सोपा जेल. आता जेलची कदाचित टीमला किंमत मोजावी लागेल. मोठी विकेट मिळाली असते होती. यशले रक्षकाने चुकी केली. त्यानंतर सेकंड स्लिपला देखील चान्स होती परंतु हातून चेंडू निसटला. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण. आता इथून चुकीला माफी नाहीये. ज्या वेळी क्रिकेटमध्ये फलंदाज जेल सुटतो त्यावेळेस फलंदाजाचा कॉन्फिडन्स फार महत्वाचा असतो आणि तिथून मात्र आपले रंग उधळायला सुरुवात करत असतो. इथून मात्र जीवदान मिळाले योगेश पारधी या खेळाडूला. प्रमुख अस्त्र या टीमचं म्हटलं जाईल. योगेश पारधीचा जेल सोडलाय 3ऱ्या रनवरती आणि तिथून मात्र इथून 3रा बॉल फेकण्यासाठी गोलंदाज अजयला पाहतोय. उडावलाय ऑन साईडला. लॉंग आपला क्षेत्ररक्षक असणार. चांगली चेंडू रिलीज केला होता परंतु तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं लॉंग मध्ये. पाठच्या चेंडूवरती जेल सोडलाय. स्ट्राईक मिळाले पुन्हा एकदा योगेश पारधीला. 12 धावा धावपलकावरती 2 विकेट. इथून एखादी पार्टनरशिप तुम्हाला करावी लागेल मोदक संघाला. गौरक्षणात खेळतोय 2 धावेवरती आणि त्याचनंतर योगेश खेळतोय. उडवलाय. अगदी फुटवर्कचा वापर केलाय. त्यानंतर ऑन साईडला चेंडू उडवलाय तोपर्यंत दुसऱ्या धावेचाही सहजरीतीने कंप्लीट धावा घेतल्या जातात. 2 टीमची धावसंख्या
तब्बल 14 या अंकावरती. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा खर्च केल्यात गोलंदाज अजयनं. म्हणजे आतापर्यंत एकही मोठा फटका खेळू दिला नाही आहे. सध्याच्या मी म्हणेन घडीला चांगली गोलंदाजी केली अजयनं. एष्टी रक्षकानं साधा सोपा झेल सोडलाय. शेवटचा अंतिम एक बॉल उडवलाय ऑन साइडला. बॉल चालला ब्लॅक स्क्रीनच्या वरतून. आता झेलची किंमत मोजावी लागेल. अंतिम बॉलवरती ठोकलाय लॉंग सीमा पार. येतोय षटकार. पहिल्या षटकामध्ये 8 धाबा खर्च केला होता. या षटकामध्ये तब्बल 12 धाबा खर्च केला गोलंदाज अजय पारधीनं. कदाचित झेल घेणं फार महत्वाचं होता. मी मगाशी उल्लेख केला होता. योगेश पारधी ज्या वेळी संघ अडचणमध्ये असतो त्यावेळी चांगली फलंदाजी नेहमी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळते. याही वेळेला पूर्णपणे संघ अडचणीमध्ये सलामीसाठी गेला होता परंतु बॅटवरती बॉल येत नव्हते. परंतु आता एक बॉल बॅटवरती आलाय. संघर्षमय षटकार जरूर आला त्याच्या बॅटमधला आणि टोटल धाबा स्कोर कार्ड वरती लागल्या टीमच्या. मोदक संघ बॅटिंग करत असताना फर्स्ट इनिंग मध्ये 2 विकेट गेल्यानंतर 20 धाबा धावफलकावरती. बारा धाबा खर्च केल्या पाठच्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी केली होती. अगदी 34 बॉलवरती झेल सोडला होता. योगेश पारधीचा संघाचा प्रमुख खेळाडू आणि कॅप्टन कूल म्हणून ज्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतो हा खेळाडू. खरं तर रायगड प्रीमियर लीगमध्ये आदिवासी प्रीमियर लीगमध्ये चांगला खेळ दाखवला होता या खेळाडूंना. त्याच नंतर मोदरगावला बिलॉंग करणारा खेळाडू पाहतोय. चला स्पीडअप पाहिजे सागवाडी संघ. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये संपव. याच्याकडे लक्ष असू द्या. तिसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज गणेश पहिला बॉल गणेशनाथ समोर. हाफ टाकर बॉल. यावेळेस बॅटची इनसाइड अक्कू टप्प्याचा बॉल उचली बॉल पाहायला मिळाला. एज अँड टिकन 1 मोर विकेट डाऊन. तिसरा गडी बाद झालाय. गौरक्षनाथ वागे बॅक टू द पवेलियन. मी निघालो तुम्ही टाका. षटकाला जशी सुरुवात झाली पहिल्याच बॉलवरती अपटाकर बॉल होता. उसळी जास्त पाहायला मिळाला. बाउन्स पाहायला मिळाला अतिरिक्त. आणि त्याच नंतर एज अँड टेकनचा शिकार बनला यावेळेस गौरक्षनाथ वागे बॅक टू द पवेलियन. आणि त्याच नंतर तिसरा विकेट गेल्यानंतर नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस गणपत चौधरी. 20 धाव संख्येवरती 3 विकेट. चांगली सुरुवात मी म्हणेन सध्याच्या घडीला सागवाडी संघानं केली. म्हणेन 8 धावा पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक फेकलं होतं. खरं तर अनंतानं वेगवान गोलंदाज त्यानं फक्त 8 धावा खर्च केल्या. 2 विकेट मिळवल्या. दुसऱ्या षटकाला जशी सुरुवात झाली अजय पारधीनं पहिला बॉल डॉट. म्हणजे प्रत्येक तिन्ही गोलंदाजांना चांगली सुरुवात केली. प्रत्येक षटकामध्ये कमी धावा खर्च केल्यात. गणपत चौधरी ऑन स्ट्राईक एंडवरती 5व्या क्रमांकावरती आलाय. आपटाकर बॉल होता. त्याच नंतर एक डॉट बॉल फार महत्वाचा. इथून योगेश पारधीला स्ट्राईक देणं मी म्हणेन नक्कीच गरजेचं राहील. कारण स्ट्राईक जर मिळाला नाही कदाचित 30+ आतमध्ये धावा रोखल्या जातील. कारण गोलंदाजी त्यांची ताकद आहे सागवाडी टीमची. बरेच प्लेयर आज अनुपस्थित आहेत सागवाडी टीमची देखील. त्याच नंतर लगातारचा दुसरा डॉट बॉल विकेट गेल्यानंतर अजून एक क्या बात आहे सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळतोय. यावेळेचा लगातारचा दुसरा डॉट बॉल. पहिला बॉल तो विकेट. लगातारची 2 डॉट बॉल म्हणजे 3 मध्ये अजूनपर्यंत एकही धाव खर्च केली नाहीये. चांगली गोलंदाजी गणेश मध्ये पाहतोय आपण. गोलंदाजी मार्क वरती चांगला गुणवंत खेळाडू. अगदी फलंदाजी असो गोलंदाजी असो फार चांगला खेळ राहिला गेलाय सध्याच्या घडीला या गोलंदाजाचा. या वेळेला शॉट फाईन लेगला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्यानंतर इथून एक धाव चोरटी म्हणून घेतली जाईल.
योगेशला स्ट्राईक घेणं फार महत्वाचं, स्ट्राईक घेतोय आपल्या पुढे आणि त्याच नंतर आता शेवटचे 2 बॉलवरती एखादा मोठा फटका येणं फार महत्वाचं राहील. धावपलकावरती धावसंख्या 21, लॉस ऑफ 3 विकेट. एका धाबेनं संघर्ष करतोय मोदर संघ. त्यांना माहीत असणार आहे कारण पहिला सामना जर जिंकला तर थेट सुपर, कारण तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. भरपूर दोन्ही टीमला महत्वाचा सामना असेल कारण पहिला सामना जिंकेल त्या टीमला खरं तर डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होण्याची शक्यता राहील. म्हणजे चांगला निर्णय घेतलाय आयोजकांच्या माध्यमातून. ज्या संघाचा पहिला सामना असेल त्या संघाला, जो संघ विन होईल त्या संघाला डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. संघ सोडून दिलाय यावेळेसला, जास्त ऑफस्टिकला चेंडू रिलीज केलाय. पंचांचा इशारा आला. यस, इट इज अ व्हाईट बॉल. एका अतिरिक्त धाबेनं संघाची धावसंख्या 22 अंकावरती. कदाचित राजू या तिसऱ्या षटकामध्ये एक अतिरिक्त धाव खर्च केली, ती देखील एक्स्ट्रा धाव, म्हणजे चांगली गोलंदाजी. नो बॉल काय? यस, पंचांचा इशारा आलाय. यस, इट इज नो बॉल. बघा अगदी पंच, यस, पाठीमागे 3च प्लेयर होते. यस, अतिशय चांगली पंचांची कामगिरी राहिली आणि इथून अतिशय चांगला निर्णय आला अनिल टेंबे सरांचा. यस, फ्री हिटची नामी संधी योगेशला. आता इथून चांगलं काम करावं लागेल. दस्तक पे मस्तक इथून शतरक्षणच्या माध्यमातून चुका झाला आणि फ्री हिटचा बॉल गणेश मध्ये राऊंड द विकेट उडवलाय. फटकाही फसलाय परंतु फ्री हिटची नामी संधी आहे. इथून जेल पकडलाय परंतु फ्री हिट बॉल होता. विकेट मिळू शकत नाही. फक्त इथून रनआउटची स्वरूपात विकेट दिली असती परंतु नाहीये. इथून फटका फसला होता आणि त्याच नंतर मिळेल एक सिंगल धाव. धावपलकावरती धावसंख्या 24 या अंकावरती. योगेश पारदीसाठी संधी आली होती परंतु संधी देखील गमावली गेली. अतिशय चाणक्य पद्धतीने लक्ष केंद्रित केलं होतं. अनिल तेंबे सर असतील, अशोक वुलवेकर असतील, हे 2 ऑफिशियल पंच. चांगली पंचांची कामगिरी पाहायला मिळते. उडवलाय तो, हलक्या हाताने पुश केलाय. बॅटचा प्रॉपर टायमिंग झालाय कारण एकही धाव घेतली नाही कारण स्ट्राईक घेण्याचं काम केलंय. पाठच्या षटकामध्ये एंड ऑफ द ओव्हर एकदा गोलंदाजी आवडले असेल गणेश मधीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. तिसरं षटक अतिशय चांगलं फेकण्याचं काम केलंय गणेश मध्ये ना. निर्णायक षटक फेकलं जाईल आणि त्याच नंतर तिसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केला फक्त आणि फक्त 3 धावा. टोटल धावा धावपलकावरती 23 धावा. सॉरी, थोडस गुणलेखामध्ये चूक झाली आणि क्षमा असावी. 23 धावा धावपलकावरती 3 विकेट. डीजे लागल्या 3 विकेट. मोदर संघ बॅटिंग करतो. 23 धावा. शेवटचा अंतिम षटक भुऱ्या चौधरी. ज्या भुऱ्या चौधरीनं विचार केला दहिसर स्पर्धेमध्ये पहिली मालिकावीर त्याने जिंकली होती. त्याच्या आयुष्यामध्ये पहिली बाईक मिळवली होती. खरं तर दहिसरच्या स्पर्धेमध्ये अतिशय भन्नाट फॉर्म मध्ये होते त्यावेळेस प्रवीण हा खेळाडू, परंतु कुठेतरी फॉर्म ढासाळलेला दिसतो या खेळाडूचा. परंतु या स्पर्धेमध्ये तुम्हाला चांगला खेळ करणं फार गरजेचं राहील. इथून जर सामना जर जिंकला दोन्हीपैकी एका टीमनं, परंतु डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल यात मात्र काही शंका नाहीये. 4थ्या षटकाला सुरुवात झाली. समोर विस्फोटक फलंदाज योगेश पारदे. हॅमर केलाय, लाभ केलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॉल चाला सीमा पार. षटकारानं सुरुवात केले. गोलंदाज भुऱ्या चौधरीचा पहिला बॉल त्यावरती केलाय वार. षटकार पहा. त्यानंतर व्यासपीठावरती आपण पाहू शकाल सन्माननीय शनिवार गिरा हेदुटणे यांचं आगमन झालं. त्यानंतर या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर सन्माननीय दीपक शेट उबलेकर यांच्या वतीनं पहा स्पर्धेसाठी तब्बल 2000चं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर श्री शनिवार गिरा पोलीस पाटील हेदुटणे गावच्यात आणि त्यांच्या माध्यमातून पहा स्पर्धेसाठी 2000चं आर्थिक सहकार्य अगदी लाभला गेल्या. त्याचा स्पर्धेच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफीच्या वतीनं मनपूर्वक अधिक स्वागत. ओ टू कॉम्बॉक्स प्रकाश. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती स्वागत केलाय भुऱ्याचा. अजून एक उडवलाय.
2 धावा घेण्याचा प्रयत्न असेल परंतु बॉल चालला षटकाच्या आवाकाच्या बाहेर. लॉंग ऑफ सीमा पार. बॅक टू बॅक सलगचा दुसरा मोठा हिट चौकार. धन्य है वो वानर सेना जिसे 2 धावेवरती जेल सोडला होता प्रवीण या खेळाडूचा योगेश पारदीचा. तिथून मात्र स्ट्राईक घेण्याचं काम केलंय पाठच्या षटकामध्ये. 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाला. एक स्क्वेअर लेगच्या बाहेर षटकार, त्यानंतर लॉंग ऑफ मध्ये एक चौकार, म्हणजे 2 बॉलमध्ये तब्बल 10 धावा. टोटल धावा 9 बॉलमध्ये 22 धावा वैयक्तिक. आणि विचार केला स्ट्राईक रेट 244 ना बॅटिंग करतोय. स्ट्राईक रेट ना उडवलाय ऑन साइडला. अजून एक वेळेस क्षेत्ररक्षक त्याने लॉंग ऑफला फेकी चांगली डायरेक्ट स्ट्राईक एंडवरती विकेटचं पतन परंतु खराब फिल्डिंग. इथे काय घडलं त्या मैदानाच्या आतमध्ये. फेकी चांगले होते, कलेक्शन प्रॉपर करता आलं नाहीये. कदाचित विकेटही जाऊ शकले असते परंतु खराब क्रिकेट पाहायला मिळतील. 2 धावा या बॉलवरती आणि पुन्हा एकदा स्ट्राईक मिळाले योगेश पारदी स्ट्राईक एंडवरती. आमचे परम मित्र समालोचक कृष्णाचे देखील आगमन झालंय, करूया त्यांचं हार्दिक अभिनंदन. त्याच नंतर 3 बॉलमध्ये 12 धावा खर्च केला. कारण विचार केला धावा इथून रोखल्या गेल्या होत्या. 3 षटकामध्ये फक्त 23 धावा होत्या. त्याच नंतर चौथ्या षटकाला जशी सुरुवात झाली षटकारानं धावा वाऱ्यासह येताना पाहायला मिळतात. 3 बॉलमध्ये 12 धावा आल्यात. स्क्वेअर लेग फटका झुकवला. या क्षेत्ररक्षक पुचेल महेशला पाहतोय, फेकी चांगली आली आहे. तिथून मात्र 2 धावा देखील कंप्लीट केल्या जातात. एका धावेने संघर्ष करतोय परंतु धावा कशा येऊत परंतु येणं फार महत्वाचे असतील. 2 धाव्यावरती जेल सोडला होता योगेश पारदीचा. तिथून मात्र शांत बसण्याचं नाव घेतलंय. चौथ्या षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय. पूर्णपणे निम्मा संघ गारद झालाय आणि त्याच नंतर एकटा नडलाय वाघासारखा. 4 मध्ये 14 धावा. फुल टॉस बॉल मिस टायमिंग स्ट्रोक परंतु ताकद जास्त आहे परंतु लॉंग ऑफ सीमा पार. अजून एक बॉल सीमा पार येतोय षटकार आणि इथे ऑन स्क्रीनवरती बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार. यस DRS ची मागणी आणि तिने ऑन स्क्रीनवरती चेक केला जाईल. हा बॉल आहे षटकार. धाव फलकावरती धाव संख्या 43. ऑन स्क्रीनवरती चेक केला जाईल. हाईट फॅक्टरचा इथून रेफर केला जातोय. ऑन स्क्रीनवरती नक्कीच चेक केला जाईल. या स्पर्धेचे सर्व भुरेची ला मी विनंती करते आपण या तिसऱ्या पंचांची मागणी. फुलर लेनचा बॉल होता. अतिशय ताकद जास्त लागली होती या बॉलला. चला फेअर डिलिव्हरी. बॉल डीप होत होता आणि त्याच नंतर रिव्ह गमावलाय इथून मोदर टीमना. इथून आता विचार केला शेवटचा सेट टार्गेट बॉल. या षटकामध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या 5 चेंडूमध्ये गोलंदाज भुऱ्यानं आणि भुऱ्यावरती आक्रमण केलं जात आहे. टोटल धाव संख्या 43. लॉस ऑफ 3 विकेट. एकटा वैयक्तिक धावा बनवल्यात. 12 चेंडूमध्ये 32 धावा योगेश पारदीना. अंतिम बॉल उडवलाय लॉंग ऑफ सीमा पार. क्या बात आहे. या षटकामध्ये या षटकार आलाय लगातारचा दुसरा. या षटकामध्ये 3 षटकार ठोकत योगेश पारदीना धावा बनवल्यात. एकट्याने 13 चेंडूमध्ये 38 धावा वैयक्तिक बनवल्या. नॉट आउट मध्ये परतलाय आणि टोटल स्कोर कार्ड वरती धावा टीमच्या तब्बल 49 धावा आणि त्याच नंतर 50 धावेचा लक्ष ठेवलंय. म्हणजे या षटकामध्ये जर विचार केला राजू तब्बल 26 धावा खर्च केला गोलंदाजांना. 3 षटकामध्ये 23 धावा होत्या. असं वाटलं होतं की सामना कदाचित 30+ धावा होऊ शकणार नाही परंतु झाल्यात. एकटा नडला वाघासारखा 13 बॉल मध्ये 292च्या स्ट्राईक रेटने धावा बनवल्या. 38-13 चेंडू मध्ये जबरदस्त बॅटिंग. 4 षटकार एक चौकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला मिळाला आणि तब्बल 49 धावाची बहा. इथून 49 धावा बनल्यात. 50 धावींची गरज. ओव्हर टू प्रवीण. थँक्यू सो मच प्रकाश. इथं आपण पाहू शकाल अगदी आज स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर ज्यांची उपस्थिती मोलाची होती. अगदी आपण पाहिलं तर पहिल्या रात्रीमध्ये देखील अगदी पाहिलं तर बेल दिला होता. ते मान्यवर सन्मान्य दीपक शेट उबलीकर अर्थातच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पाले बुद्रुक गावचे. अगदी पाहता या स्पर्धेच्या वतीनं त्यांचा मानसन्मान होणं गरजेचं आहे आणि तो मानसन्मान आपल्याला पाहायला मिळेल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. सन्मान्य दीपक शेट उबलीकर यांना विनंती करतो आपण या स्पर्धेच्या वतीनं आधी आपला मानसन्मान केला जाईल. पहा मी ऑर्गनायझर कमिटीला विनंती करतो. पहा त्या ठिकाणं आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपक शेट उलवेकर यांचा मानसन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. अगदी जर विचार केला तर या स्पर्धेसाठी अर्थातच आर्थिक सहकार्य आपण पाहता मोलाचा वाटा 2000चं आर्थिक डोनेशन या स्पर्धेसाठी आपण पाहता त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळालं गेलं. त्यांच्या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहता सन्माननीय दीपक शेट उबलीकर यांचा मानसन्मान स्पर्धेच्या वतीने केला जातो. ऑर्गनायझर कमिटी आपण पाहू शकाल या ठिकाणं प्रकाश आता बघत असेल दिलीप बघत. त्यानंतर
या ठिकाणी आमच्या ऑर्गनायझर यांच्या शुभ हस्ते हा मानसन्मान केला जातोय. यस, थँक्यू सो मच. यांच्या माध्यमातून आपण 2000चं आर्थिक डोनेशन या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळालं. त्या सन्माननीय दीपक शेठ उलवेकर यांचं प्रेम या स्पर्धेवरती आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर पहा सन्माननीय जनार्दनजी उलवेकर पाले बुद्रुक यांचा मानसन्मान केला झाला स्पर्धेच्या वतीनं. यस, पहा सन्माननीय जनार्दनजी उलवेकर यांचा मानसन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. पाहू शकाल आपण आमचे प्रमुख ऑर्गनायझरांच्या शुभ हस्ते सन्माननीय जनार्दनजी उलवेकर यांचा मानसन्मान स्पर्धेच्या वतीने केला जाईल. आपण आला त्या स्पर्धेमध्ये आपण पाहता आपला मानसन्मान मायची उपदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील सन्मान चिन्ह देऊन पहा हा मानसन्मान केला जातो. यस, थँक्यू सो मच सन्माननीय जनार्दनजी उलवेकर यांचा मानसन्मान. त्यानंतर पहा सन्माननीय शनिवार गिरा पोलीस पाटील हेदुटणे, शनिवार गिरा आपण याचा पोलीस पाटील हेदुटणे यांचा मानसन्मान केला जाईल या स्पर्धेच्या वतीनं. पहा या स्पर्धेसाठी तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक डोनेशन आलेल्या सन्माननीय शनिवार गिरा यांचा मानसन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. यस, पहा सन्माननीय शनिवार गिरा पण या आपला शुभ सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या स्पर्धेच्या वतीनं. तब्बल 3000 रुपयाचं आर्थिक डोनेशन पहा स्पर्धेसाठी मिळाला गेला. थँक्यू सो मच. अगदी राजासारखा माणूस मनासारखा राजा ज्याला म्हटलं जातं तेच व्यक्तिमत्व सन्माननीय शनिवार दादा गिरा पोलीस पाटील हेदुटणे गावच्यात यांचा मानसन्मान पाहता आपण या ठिकाणी केला जातो. थँक्यू सो मच. माय शुभदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेतील गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन हा मानसन्मान केला जातो. त्यानंतर पहा विनंती करतो इथं पाहिलं तर सागवाडी गावचे समर्थक ज्यांना या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल सन्माननीय चंद्रकांत गिरा यांच्या ठिकाणी मानसन्मान केला जाईल. याच चंद्रकांत दादा आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये स्पर्धेच्या वतीने आपला देखील मानसन्मान केला जाईल. पहा सातत्याने जर विचार केला तर बरेच वर्ष सागवाडी संघासाठी समर्थन केलं गेलं. आज पुन्हा एकदा अगदी जर पाहिलं तर आमच्या या शानदार पर्वामध्ये त्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. त्यांचा चला हा गोड बॅट्समन सन्मान लगेच पहा. मैदानामध्ये बॅट्समन लगेच दाखल. मैदानामध्ये जा. बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं सागवाडी टीमला त्यांचं मोलाचं समर्थन असतं आणि ते पात्र आपण पाहता चंद्रकांत गिरा दादांचा या ठिकाणी मात्र हा मानसन्मान पाहायला मिळतो. मायशुद्धार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि पाहता इथं मात्र त्यांचा मानसन्मान या स्पर्धेच्या वतीने केलं जातं. थँक्यू सो मच मान्यवर चंद्रकांत गिरा यांना विनंती करतो. पहा अगदी आपली उपस्थिती मोलाची होती आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहता अगदी मानसन्मान पाहायला मिळाला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सभा मैदानाच्या आतमध्ये जिथे आवाज आपल्याला ऐकायला मिळेल अगदी आजच्या रात्रीतील समालोचक प्रकाश भगत आणि त्यांच्या समेत आपण पाहता कृष्णा पारधी वाईसाहेब धोदानी यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. यस, O2 कॉम बॉक्स. थँक्यू प्रवीण. भरपूर मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग जोडला जातो या स्पर्धेला देखील. सलग 4 रात्रीमध्ये मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग जोडला जातोय आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा येथे यथोचित मान सन्मान केला जातोय स्पर्धेच्या माध्यमातून. दमदार स्पर्धा पाहतोय मित्रांनो. असं वाटलं होतं की पहिल्या इनिंगमध्ये कृष्णा, कारण 3 षटकामध्ये फक्त 23 धावा होत्या. मोदक संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडला होता. योगेश पारदीला देखील संघर्ष करावा लागला होता थोडासा आणि तिथून मात्र एकट्याने तब्बल 13 चेंडूमध्ये 38 धावा ठोकल्या. नाबाद केली त्याच्या बॅटमधनं. 4 षटकार 292च्या स्ट्राईकने त्याने बॅटिंग केली आणि तिथून मात्र 49 धावा जमा केला 4 षटकामध्ये. 50 धाव्यांची गरज इथून सागवाडी टीमला उत्तरदाऱ्यामध्ये बनवायच्या. सागवाडी संघाचा इथून ऑन स्ट्राईक एनवरती भुऱ्या चौधरीला पाहतोय आणि त्याच नंतर नॉन स्ट्राईक एनवरती त्या गणेशमध्ये फक्त 3 धाव्यांचं षटक फेकलं होतं, 3रं षटक. इथून मात्र योगेश पारदी गोलंदाजी मार्कवरती. पुलरलेनचा बॉल फटका यावेळेस फसला होता. बॉल चालला वेगानं बॉडी लाईनच्या पलीकडं आणि इथून आलाय बॅटच्या हलकीशी कट लागून बॉल चालाय सीमा पार. येतोय चौकार. बोला बजरंग
पंचांचा इशारा आला. यस, इट इज अ व्हाईट बॉल. एका अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या 5 या अंकावरती. या षटकामध्ये 15 प्लस तरी धावा करावा लागतील सागवडे संघाच्या भुऱ्या आणि गणेश मध्येला, कारण 50चा धावा पाठला करायचा आहे तुम्हाला. 50 धावा बनता बनताना तुम्हाला देखील घाम फुटला जाईल, परंतु इथून त्या एंडनं फटकेबाजी करण्याला मुश्किल आहे. कारण इथून जर नुसत्या एंडमध्ये बॉल सहज रीतीने बॉल चालतोय. ओ टी बॅट्समन आउट, अगदी एस्ट्याच्या मधोमध सापडलाय. आणि यावेळेस पंतांचा फिंगर टी बॅट्समन आउट. पहिला झटका लागलाय. भुऱ्या चौधरी बॅक टू द डग आउट. लेग बिफोरचा शिकार बनला. यावेळेस भुऱ्याला पाहतोय अगदी यष्ट्याच्या मधोमध सापडला आणि पंचांचा अतिशय चांगला निर्णय पाहायला मिळाला. यष्ट्याच्या मधोमध सापडला. लेग बिफोरची अपील अगदी मधोमध बॉल होता, इम्पॅक्ट लाईनच्या मधोमध सापडलाय आणि त्याच नंतर विकेटचं पतन, पहिला विकेटचं पतन पाहायला मिळालंय. त्याच नंतर नवीन खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, अजय पारदी. 5 धावसंख्येवरती पहिला विकेट. अतिशय चांगला चेंडू रिलीज केला होता, वेगवान बॉल होता, समोरने देखील मुश्किल झालं होतं भुऱ्याला. आणि त्याच नंतर अगदी लेग बिफोरचा शिकार बनलाय. इथून नवीन खेळाडू दाखल झाला, इथून चांगला खेळ करावा लागेल, कारण संघाचा प्रमुख खेळाडू बाद झाल्यानंतर इथून आता दुसरा खेळाडू दाखल झालाय मैदानाच्या आतमध्ये, अजय पारदी. पहिल्या बॉलची चौकानं सुरुवात केली होती योगेश पारदीच्या माध्यमातून. दुसरा बॉल व्हाईट बॉल, त्यामध्ये एक विकेट. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक. 4 मध्ये एखादा मोठा फटका येणं फार गरजेचं राहील. ओ फटका आलाय, शतरक्षक आहे मिड विकेटला. चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव. धावपलकावरती धावसंख्या टोटल 6 या अंकावरती. एक विकेट. सागवडी संघ बॅटिंग करतोय. तिसऱ्या बॉल ती 1 धाव आली आहे. टोटल धावा 6 धावा. क्लास फटका पाहायला मिळतोय, परंतु शतरक्षक तितकं दर्जाचा पाहायला मिळालाय. अतिशय देखणा स्ट्रोक होता कव्हर ड्राईव्हचा, परंतु त्या पॉइंट मध्ये शतरक्षक तैनात होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक शतरक्षक तैनात आहे, त्यामध्ये डीप पॉइंटला एक शतरक्षक तैनात आहे. त्याचनंतर शॉर्ट मिड ऑफ मध्ये एक शतरक्षक, त्याचनंतर लॉंग ऑफ मध्ये चांगल्या शतरक्षकांची व्यूहरचना पाहायला मिळते. याही बॉलवरती एक सिंगल आले. धावपलकावरती धावसंख्या 7 या अंकावरती. 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 मध्ये एखादा जर मोठा फटका ठोकावाच लागेल सागवडी संघाला. बनवायच्या तब्बल 50 धावा. सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला प्रति ओव्हरमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. 13.00 ची सरासरी. फुलरलेचा बॉल बॅटची कडा लागले, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मिस झालाय. पुन्हा एकदा चान्स होती. यावेळेस योगेश पारदीला देखील चान्स होती. कदाचित कलेक्ट जर झाला असता, बॉल हातामध्ये जर राहिला असता तर कदाचित विकेटही जाऊ शकले असते, परंतु त्या एंडने खराब फेकी पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट झाला असता, परंतु खेळाडू बाद झाला, परंतु नाहीये. नशिबाची साथ यावेळेस लाभले अजय पारदीला. इथून मिळेल डॉट बॉल आलाय, शेवटचा अंतिम बॉल. धावपलकावरती धावसंख्या 7. 7 धावा धावपलकावरती. 50 धावेचं लक्ष्य पार करायचं आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आगीसारखी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आधी पाहायला मिळते. स्लॉक्सीचा देखणा स्ट्रोक, बॉल वेगाने बॉल चाललाय आणि इथून बॅटची कडा लागत बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. बॉल चाललाय, अंतिम बॉल ते आलाय. शानदार, रुबाबदार चौकार. षटक क्रमांक 1 समाप्त. टोटल धावसंख्या धावपलकावरती 11 धावा, 1 विकेट. अहो द्या की
चला मोदक संघ, तुम्हाला देखील नियम सारखे असणार याच्याकडे लक्ष असू द्या. तुम्हाला देखील 15 मिनिटांमध्ये 3 षटकं संपवायची, याच्याकडे लक्ष असू द्या तुमचं देखील. इथून धाबा बनल्या पहिल्या षटकामध्ये 11. शेवटच्या बॉल ती चौकार आलाय. अगदी स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळाला होता. त्याच नंतर अजय पारधीच्या बॅटमध्ये पहिला चौकार. 11 धाबा धावपलकावरती 1 विकेट. भुऱ्याची विकेट महत्वाची असेल. आणि त्याच नंतर टोटल धाबा खर्च केला योगेश पारधीनं. पहिले षटक फेकलं होतं. त्याचनंतर 11 धाबा खर्च केला, 1 विकेटही मिळवला. आणि त्याच नंतर आता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. गौरक्षणात वाघ याला पाहतोय. दुसऱ्या षटकाला सुरुवात समोर गणेश मध्येला चमकावा लागेल. खासियत आहे या फलंदाजामध्ये. फटका लाजवाब. बॅटच्या मधोमध स्वीट सामना द बॅट. ब्लॅक स्क्रीनच्या वरतून ठोकलाय उत्तुंग कलाटने षटकार ठोकलाय. गणेश मध्येच्या बॅट मधला उत्तुंग षटकार. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. ग्रामस्थ मंडळ चषक हेरमाची स्पर्धा पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये तर सागवाडी संघाने सहभाग घेतला होता आणि अतिशय दमदार खेळ केला होता. गणेश मधेने त्याच्या बॅटमध्ये एक हाफ सेंचुरी देखील पाहायला मिळाली होती. गणेश मधेचा तोच फॉर्म याही स्पर्धेमध्ये टिकून ठेवत असताना पाहतोय मित्रांनो. धावपलकावरती धावसंख्या 17चा खतरा. अशुभ आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचले. गौरक्षणाचा स्वागत केला षटकारानं. यावेळेस दुसरा बॉल टाकण्यासाठी सज्ज गोलंदाज. अजून एक फटका बसलाय. आता यावेळेस षटकार आला होता, परंतु तू घेतोय की मी घेतोय. साधा सोपा जेल सोडलाय. कहाणी में ट्विस्ट. दस्तक पे मस्तक. यावेळेस साधा सोपा जेल सोडलाय. जेल कुणाला सोडलाय? ज्या गणेश मध्येचा ज्यानं षटकार ठोकला होता पाठच्या बॉलवरती, त्याचा साधा सोपा जेल सोडलाय शॉर्ट मिड ऑफ मध्ये. आणि अतिशय खराब फिल्डिंग पाहायला मिळाले. 19 धावा 1 गडी बाद. अतिशय चांगली इन्फॉर्म असलेला खेळाडू पाहतोय. त्याचा जेल सोडणं मी म्हणेन चुकीची गोष्ट ठरू शकेल मुदत संघासाठी. हरल्यानंतर याच्या उपट्या घाला 4-5 पहिल्या. अरे कॅच कोणता सोडला दादा? हा म्हणून म्हणतो की हा टपरीवरचा माल आहे, मॉलचा नाही. क्या बात आहे. हे होते सँडी डीजे. जबरदस्त. हेलिकॉप्टर उडवलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न केला जाईल. 2 धावा कंप्लीट. लगातार 2 बॉल ती 2 धावा. शॉर्ट मिड ऑफ मध्ये चुकी केली आणि त्याच्यानंतर लगेच 2 धावा पळून पुढच्याही बॉलवरती पळून काढल्या. 21 धावा धावपलकावरती. कारण पाठच्या बॉलवरती जे काही घडलं आता तुम्हाला इथून चांगलं टिकून ठेवावं लागेल. आत्मविश्वास वाढला असेल यावेळेस गणेश मध्येचा. कारण गणेश मध्येला माहीत असणार, कारण आता साधा सोपा जेल सोडला इथून काम बनून जाईल. परंतु अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो. कदाचित दोन्ही टोईनला मॅच असणार. बॅलन्स मॅच पाहू शकाल. कारण विचार केला 50 धाब्यांचा पाठला पार करायचा आहे. मॅच रफ अँड टफ होईल यात मात्र काही शंका नाहीये. 21 धावा 1 गडी बाद. फटका बसलाय. आता मात्र पुन्हा एकदा चान्स. आता चान्स सोडणार नाहीये. चान्स मिळाले पुन्हा एकदा. यावेळेस विकेट किपरच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. यावेळेस खेळाडू गणेश मध्ये बॅक टू द डगआउट. बाळाराम होता यष्टीरक्षक. अतिशय चांगली बाळाराम पारधीनं षटक. त्याच नंतर चांगला विकेट मिळवला आणि त्याच नंतर चांगलं जल कॅरी केला विकेट किपरच्या पाठीमागे. आणि त्याच नंतर दुसरा गडी देखील बाद झाला. गणेश मध्येचा मी मगाशी उल्लेख करत होतो. 50 इन्फॉर्म मध्ये असलेला खेळाडू होता, परंतु त्यालाही बाद केलं होतं गौरक्षणात तो भागी या खेळाडूंना. इथून विचार केला दुसरं षटक चालू असताना 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा खर्च केल्यात. हो, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. वेग भरपूर होता. परफ्यूम डिलिव्हरी. नाका समोरून चेंडू रिलीज झाला यावेळेस समोर. यावेळेस अनंता पाहतोय आपण
स्ट्राईक एन वरती आणि त्याच नंतर आलाय डॉट बॉल. एक डॉट बॉल फार महत्वाचा असेल. सागवडे संघ जर एक डॉट बॉल जर खेळला तर तुम्हाला इथून मॅच मध्ये थोडासा प्रयत्न थोडेसे कमी राहतील. संघर्ष करतोय यावेळेस अनंत पाहतोय. फटका यावेळेस देखील फसला जातोय. षटक क्रमांक 2 समाप्त. टोटल धाव संख्या खर्च केल्या 2 षटकामध्ये 21 धावा आणि 2 विकेट. लॉस ऑफ 2 विकेट 21 धावा म्हणजे 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजूनही 12 चेंडूचा खेळ बॅलन्स असणार आहे. आता 12 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तुम्हाला. नक्कीच आम्ही कॅल्क्युलेशन सांगू. 12 चेंडू मध्ये अजूनही 29 धावींची गरज म्हणजे 14.50 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मध्ये राखायचे. इथून सागवाडी टीमला देऊया डीजेला संधी. एक षटक फेकण्यासाठी राहिलेत फक्त. याच्याकडे लक्ष असू द्या. टाइम अलर्ट असणार याच्याकडे देखील लक्ष असू द्या. आपलं देखील 2 षटकामध्ये आता वादवी खेळ संपलाय. विचार केला 21 धावा 2 विकेट मिळाल्यात. त्याच नंतर आता येणारे अंतिम 12 बॉल 29 धावीची गरज. 12 मध्ये 29 धावा बनतील की नाही या आता, परंतु शेवटच्या बॉल पर्यंत सामना जाईल यात मात्र काही शंका नाही. या अनंता 2 बॉल डॉट. अजय पारदीनं जास्त स्ट्राईक मिळाला नाही पहिल्या षटकामध्ये. अंतिम बॉल एक चौकार ठोकला होता. मोदक संघ तुम्हाला 4 मिनिटाचा अवधी आहे. जर का 4 मिनिटामध्ये तुम्हाला षटक जर संपलं नाही तर तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये एक फिल्डर घ्यावा लागेल. याच्याकडे भान असू द्या. अतिशय चांगली स्पर्धा पाहतोय. छत्रपती शिवाजी महाराज ट्रॉफी पर्व दुसरं तुम्ही पाहताय. डे नाईटची फॉर्मॅटची स्पर्धा पाहताय आणि त्याच नंतर अतिशय चांगल्या पद्धतीचं आयोजन नियोजन पाहायला मिळतंय. या स्पर्धेमधला आजची ती 4थी रात्र पाहतोय मित्रांनो आणि 4थ्या रात्रीमधला पहिला सामना पाहतोय. पहिल्या इनिंग मध्ये विचार केला मोदक संघ बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टॉस जिंकून आणि तब्बल 49 धाबा ठोकल्या होत्या आणि 50 धाब्यांचं लक्ष ठेवलाय सागवडे संघासमोर. पिंटूला पाहतोय. तिसरं षटक घेऊन आलाय अजय पारधी समोर. यावेळेस पाहतोय थोडंसं रनामध्ये अडथळा निर्माण होते. पिंटू या गोलंदाजाला 12 मध्ये बनवायचे 29 धावा. दोन्ही संघ ताकदवर पाहायला मिळतोय. एका साईडला मोदक संघ त्यांच्या प्रतिस्पर्धा खेळणारा संघ सागवाडी संघ. पहिला बॉल पिंटूचा. फटका बसलाय. शरीरावरती जाऊन चेंडू आदळलाय आणि इथून येतोय डॉट बॉल. एक डॉट बॉल. इथून विजयाची वाटचाल करू शकेल मोदक संघ. याचा ऑन स्क्रीनवरती चेक केलं जाईल. गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेतलाय. इथून स्पर्धेचे सर्व बुरेशला आम्ही विनंती करतोय या आपण. गोलंदाज शैलीवरती आक्षेप घेतलाय. बघा थ्रो गोलंदाज इथून चालणार नाहीये स्पर्धेचा नियम सांगतोय, परंतु ऑन स्क्रीनवरती चेक केला जाईल. फटका अजून एक फसलाय. आता इथून ऑन स्क्रीनवरती चेक केलं जाईल. इथून तिसरे पंच पाहू शकाल. यस फेअर डिलिव्हरी असणार बघा. इथून लगातारचा दुसरा डॉट बॉल ऑन स्क्रीनवरती चेक केलं जात आहे. फेअर डिलिव्हरी. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पिंटूची. आता इथून अंतिम बॉल 10 असतील. 10 मध्ये बनवायचे 29 धावा बनल्या जातील की रोखल्या जातील, परंतु यावेळेस कमबॅक जरूर केला गेलाय पिंटूनं. लगातारचे 2 डॉट बॉल आल्यानंतर इथून अजय पारदीला देखील कानमंत्र दिले अनंतानं. 4 मध्ये 2 मोठे फटके ठोकावे लागतील या षटकामध्ये अजय पारदीला. फटका अजूनही फसलाय. क्या बात आहे. 1 मोर डॉट बॉल. आता विजयाची वाटचाल करू शकेल इथून मोदर संघ. लगातारचा तिसरा डॉट बॉल. क्या बात आहे. पिंटूनं 3 बॉल रिलीज केले. त्याच पद्धतीचा रिलीज केलाय चेंडू या देखील ऑफस्टिकला आणि इथून फटका वारंवार फसला जातोय. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. लगातारचा तिसरा डॉट बॉल. चला स्पर्धेचे इथून सर्व तिसऱ्या पंचाचे काम पाहतं भुरेशला. त्याच नंतर 4था डॉट बॉल. बघा ऑन स्क्रीनवरती चेक केलं जात आहे. प्रत्येक बॉल तुमचा चेक केला जात आहे, परंतु फेअर डिलिव्हरी आहे बघा. अतिशय चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. लगातारचा चौथा डॉट बॉल. मेडन षटक पाहायला मिळाला. आता समीकरण राहिलंय 8 बॉल 29 धाबीची गरज. पूर्णपणे एकतर्फे सामना झुकवला जातो. फटका लाजवाब. बॉल चाललाय फाईन लेगच्या मधून सीमा पार. येतोय चौकार.
इथून लाईन भटकली गेली होती गोलंदाज पिंटूची. अगदी लेग स्टंप वरती प्रयत्न केला होता आणि त्याच नंतर फायनली ग्रीजर मध्ये अजय पारदीच्या बॅटमधला दुसरा चौकार पाहायला मिळाला. 25 धाबीची अजूनही गरज. 7 बॉल मध्ये अजून एक. क्या बात आहे. चौकार सांगून जाईल की अजूनही मॅच संपली नाही मित्रांनो. आता शेवटच्या षटकामध्ये मॅच पाहण्यासाठी मजा येईल. आता राहिलेत बॉसचा दावा बनवायच्यात 21 धावा. डीजे मोदक संघाला शेवटचा कॉल अन्यथा पॅनल्टी दिली जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. नेक्स्ट सामना असणार बघा आजच्या या रात्रीमधला. एका साईडला गोलवाडी संघ जर आला असं आला यस आपला कॅप्टन पाठवायचा लगेच. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं फार गरजेचं राहील. गोलवाडी संघात संगणक जे वागोबा मोठी धामणी संघात संगणक. आयोजकांची रिपोर्ट साधा जर आले असतील दोन्ही संघाचे कॅप्टन गोलवाडी. चला मोदक संघ कोऑपरेट करायचा आहे मित्रांनो. इथून 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. 3 षटकामध्ये 29 धावा 2 विकेट आणि त्याच नंतर 7 चेंडूमध्ये बनवायच्यात तब्बल 21 धावेची गरज. सामना शेवटच्या षटकापर्यंत आलाय. अजय पारदी कदाचित 4 जर डॉट बॉल खेळला नसता कदाचित 15-12 धावेचं समीकरण राहिलं असतं. परंतु अजय पारदीच्या बॅटमध्ये खराब प्रदर्शन पाहायला मिळालंय. इथून मात्र अनंतासाठी देखील तितकंच महत्वाचं असेल सामना जिंकण्यासाठी. कारण अनंताला स्ट्राईक मिळाला नाही. पाठच्या षटकामध्ये 2 डॉट देखील तो देखील खेळलाय. आणि त्याच्या नंतर इथून षटक क्रमांक 4 यावेळेस बोलवलं गेलंय. गोलंदाज पाहतोय आपण रवी भगतला. रवी भगतला इथून संधी दिले सामना जिंकण्यासाठी. इथून प्रयत्न करावा लागतील सागवाडी संघ की मोदर संघ. 6 मध्ये बनवायच्या 21 धावेची गरज. रफ अँड टफ सामना. पहिला बॉल अनंतासाठी स्लोवर रीतीचा बॉल आणि यावेळेस पंचांचा इशारा यस इट इज वाईट बॉल. एका अतिरिक्त धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाईल. तब्बल 30 रन्स लॉस ऑफ 2 विकेट. आता बनवायच्यात 20 धावा. काय होईल काय बिघडेल काय सांगू शकत नाही. क्रिकेट हा असा खेळ आहे. सरड्यासारखा रंग बदलणारा हा क्रिकेटचा खेळ. जबरदस्त क्रिकेटचा खेळ पाहायला मिळतोय. पैसा बसून सामना पाहायला मिळेल काय. प्रेक्षक उत्साहित असतील कारण रफ अँड टफ सामना जर झाला प्रेक्षकांना हवा असतो तसाच मॅच पाहायला मिळेल काय. परंतु आता प्रयत्न करावा लागतील सागवाडी संघाच्या अनंताला. पहिल्या बॉलची जर कदाचित षटकार जर आला फटका बसलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो. यस चोरटी धाव मी म्हणून घेतले. लेग बायच्या स्वरूपात मिळेल एक सिंगल धाव. टोटल धावा 31. आता 5 मध्ये बनवायच्यात 19 धावा. क्या बात आहे. अजय पारदीच्या बॅटमध्ये षटकार येतील काय. कारण अजय पारदी पाठच्या षटकामध्ये 4 डॉट बॉल खेळल्यानंतर 4थ्या 5व्या आणि 6व्या बॉलची जरूर चौकार आला आणि त्याच्यानंतर थोडीशी कलाटणी निर्माण केली होती अजय पारदीना. परंतु यावेळेस 5 बॉल मध्ये बनवायचे 19 धावेची गरज. 3रा डॉट बॉल आलाय. अनंत लगातारचा खेळलाय. मी म्हणेन लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आले. 5 मध्ये बनवायच्यात 19 धावेची गरज. 5 मध्ये बनवायच्यात 19 धावा. चला कोऑपरेट करायचंय मोदर संघ. इथून अजय पारदीला स्ट्राईक मिळाले. अजय साठी पहिला बॉल खोला टाकलाय उडवलाय समोरच्या दिशेने ऑन साइडला. भेदक बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे ठोकलाय संघर्षमय अजय पारदीच्या बॅटमधला धमाकेदार षटकार. जे षटकाराची गरज होती षटकाराला अजय पारदीच्या बॅट मधनं. अजय पारदी मॅच सोडायला तयार नाहीये. एका साईडला मोदक संघ मॅच सोडायला तयार नाहीये. जसा तसं उत्तर पाहायला मिळतंय. एक डॉट बॉल जर सामना जर डॉट बॉल आला तर सामना फिरू शकेल मोदक संघाच्या बाजूला. जर का चौकार षटकार जर आला सागवाडी संघाचा पारड जड होईल यात मात्र काही शंका नाही. जसा तसं उत्तर पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल आले. त्याच्यानंतर स्ट्राईक मिळाले. फुलर लेनचा बॉल षटकार आलाय.
तिसऱ्या बॉलवरती दांडी गोल फर्निचर डिस्ट्रॉयर. यावेळेस घडलं जाते काय, अजय पारदीची मोठी विकेट मिळाले. तिसऱ्याच बॉलवरती विकेट मिळाले. अजय पारदी नाराज झालाय आणि यावेळेस दांडी गुल फलंदाज होईल बाद अजय पारदी. ज्या अजय पारदीने विजयाची शिखर दाखवली होती तो अजय पारदी माघारी परतलाय. बॅक टू द डगआउट. या क्या बात आहे. अप्रतिम संगीत डीजे सांडीच्या माध्यमात जसा फलंदाज अगदी यष्ट्या स्वरूपात बाद झाला तशा पद्धतीचं संगीत संगीत पाहायला मिळालं. आणि त्याच नंतर आता सामना आलाय 3 बॉल. हॅलो, थँक्यू सो मच प्रकाश भगत. आपण पाहतोय प्रमुख पाहुण्यांचे इथे आगमन झालंय. त्या साहेबांचे इथे देखील आपण निश्चितच थोड्याच वेळात त्यांचं देखील आपण इथे यथोचित मान सन्मान करू. त्याच नंतर परेश शेठ पाटील एक SSP कन्स्ट्रक्शन वल्लभगावचे एक शानदार व्यक्तिमत्व, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आणि पूर्ण वल्लभ फणसवाडी पाले बुद्रुक संघाच्या माध्यमातून त्यांचं देखील केलं जाईल स्वागत. आणि त्याच नंतर त्यांच्या समवेत ओमकार रॉय एक ओमकार रॉय या साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. एक युवा उद्योजक, त्यांच्याकडे सातत्याने पाहिलं जातं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आपण करूया थोड्या वेळात सहर्ष स्वागत. टू कॉम्बॉक्स. यस, व्हाईट बॉल. इथून थोड्याच वेळात अतिथी प्रमुख पाहुण्यांचं आगमन होणार आहे. त्याच नंतर इथून व्हाईट बॉल. आता धावा बनवायच्या 3 मध्ये 12 धाबीचं समीकरण बाकी. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये, कदाचित अजय पारदी जास्तीत जास्त जर डॉट बॉल खेळला नसता कदाचित सामना सागवाडी संघाच्या बाजूने राहिला असता. फटाक्याच्या आतिषबाजीने आलेल्या प्रमुख पाहुण्यांचं यथोचित मान इथून स्वागत केलं जातोय. त्याच नंतर राहिलेले 3 बॉल बनवायच्यात 12 धावा. सामना आवडला असेल प्रेक्षक मित्र, एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. फटका फसला टप्प्याची गोलंदाज, परंतु पंचांचा इशारा. व्हाईट बॉल, लगातारचा दुसरा व्हाईट बॉल. आता मॅच मध्ये खरं तर रंगत आले. आता विचार केला 39 धावा धावपलकावरती लागल्यात. आता धावा बनवायच्या 3 मध्ये 11 धावेची गरज. 3 मध्ये 11 धावा बनतील की नाहीये, कारण जर का विचार केला 3 धावा जर बनल्या, 11 धावा जर बनल्या 3 मध्ये, तर या मैदानावरती इतिहास कधीच विसरणार नाहीये सागवाडी संघ. कारण विचार केला मोदक संघ देखील बलाढ्य आहे. पुलारलेंचा बॉल आणि तिसरा व्हाईट बॉल लगातारचा. कदाचित हा बॉल जर मारला असता कदाचित नोही बॉल मिळाला असता, परंतु सोडून दिलाय. यावेळेस फलंदाज बाळारामना डावकऱ्याचा विस्फोटक फलंदाज आहे, परंतु 5व्या क्रमांकावरती तो देखील आलाय. आता 3 मध्ये बनवायच्यात 10 धावा. असं वाटत होती की सामना एकतर्फा जाईल, परंतु 3 मध्ये धावांची जेव्हा वेळेस 13 धावांची गरज होती. आता 3 बॉलचा राहिलाय खेळ आणि त्यानंतर बनवायच्या धावा 10. असं वाटलं होतं की सागवाडी संघ एकतर्फे सामना जिंकला, असं वाटलं होतं की कधी मोदक संघ एकतर्फे सामना जिंकेल, परंतु सामना दोन्ही संघाच्या बाजूने बॅलन्स क्रिकेट पाहायला मिळतोय. उडवलाय ऑन साइडला, 2 धावेचाही प्रयत्न करावा लागेल. स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक पाहू शकाल, चेंडू उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. आणि आता राहिलेत 2 बॉल 8 धाबीची गरज. कंपल्सरीची संघ या स्पर्धेचा नियम सांगतोय. स्लोवर त्याचा चेंडू रिलीज केला होता आणि त्याच नंतर अक्षरच्या बोट देखील फिरवली गेली होती. रवी भगत 3 लगातार व्हाईट बॉल फेकले होते आणि त्यानंतर अगदी समीकरण राहिलं होतं 3 मध्ये 10 धाबींचं, परंतु 4थ्या बॉलवरती आल्यात 2 धाबा. आता राहिलेले 2 बॉल 8 धाबीची गरज. शेवटच्या बॉल पर्यंत सामना जायचा असेल, अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर बाळामला या बॉलची चौकार किंवा षटकार ठोकावा लागेल. फुलारलेंचा बॉल, आता डॉट बॉल. विजयाची वाटचाल केली मी म्हणजे या बॉलला आणि रवी भगत चांगला चेंडू रिलीज केलाय. आता बनवायच्यात 1 बॉल 8 धाबीचं समीकरण. बॉल मारणं फार महत्वाचं होता. बाळारामने चुकी केली, बॉल सोडून दिलाय, कारण 2 बॉल मध्ये 8 धाबींची गरज असताना बॉल सोडलाय. आता सामना एकतर्फे बाजूला निघून चाललाय. 1 बॉल 8 धाबीची गरज इथून सागवाडी टीमला. पहिली मॅच फार महत्वाची.
पहिले मॅच मध्ये जो संघ विजय होईल तो संघ डायरेक्ट तिसऱ्या फेरीमध्ये दाखल. फटका बसलाय, इथून सामना ही जिंकलाय मोदर संघानं. वेल प्ले, अभिनंदन मोदर संघ. आणि इथून तब्बल 7 धाब्याने सामना गमवावा लागलाय सागवाडी टीमला. आणि आलेल्या प्रमुख पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. विचार केला, त्या आतुरतेने पाहुण्यांची वाट पाहत होतो आणि त्या प्रमुख पाहुण्यांचा इथे आगमन झालाय. चला, अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला. पहिला सामना होता सागवाडी आणि त्याच नंतर मोदर संघ, तर मोदर संघ विन झालाय. चला, सेकंड करायचं दोन्ही संघानं. अप्रतिम खेळ दाखवला दोन्ही संघानं आणि या स्पर्धेमध्ये सहभाग